घोड नदीला पूर आल्यामुळे चिंतामणी म्हणजे टावरेवाडीचं लिफ्ट आहे त्या परिसरात आपण उभं आहे आणि पूर्णतः हा शेती जलमय झाल्याचं दिसून येते। हा पुलाला सुद्धा पाणी लागलेलं आहे। मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झाल्याचं दिसून येतं। पूर्णपणे हे शेती पाण्याखाली आहे। इथं समोर मका आहे किंवा फ्लावर आहे किंवा इतर भरपूर पिकं आहेत, त्यामुळे हे पूर्ण शेती जलमय झाली आहे। हे दृश्य पाहतोय आपण पिंपळगाव निरगुडसर रस्त्याजवळ वरील चिंतामणी जे लिफ्ट आहे आणि जो टावरेवाडीचा इथं कॉर्नर आहे त्या कॉर्नरच्या जवळ आपण उभं आहे। जवळच पॉवर हाऊस आहे इथं आणि पॉवर हाऊस जवळील ही शेती आहे। घोड नदीला एवढं पाणी आले का पूर्णतः शेती जलमय झाली। अजून धरण भरायचे, डिंबे धरण भरलेले नसताना डिंबे धरणाच्या पूर्व बाजूला म्हणजे गोडेगाव किंवा इतर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं पूर्णतः शेती जलमय झाली आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शेतीची मातीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे आणि अजून पाणी पातळी वाढण्याची शक्यतासुद्धा वर्तवण्यात येते। पहाटे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं हे पाणी आल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे। पहा, हे पूर्णतः जलमय झालेला परिसर दिसतोय। म्हणजे नदीला तर पाणी आहेच आहे, पण जो अवसरीचा भाग आहे, अवसरी खुर्दचा आणि अवसरी बुद्रुक गावडेवाडी जो ओढा आहे त्याचं हे पाणी पूर्णतः मोठ्या प्रमाणात वाहून आलेलं दिसतंय। हे पाणी वाहताना दिसतंय। हे ओढ्याचं पाणी आहे पहा समोर। पावसाची अजूनही शक्यता वर्तवण्यात येत आहे, त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी आणि शेतीपात्रात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केलं आहे। अल्पकालात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं एकदम नदीला पूर आला आणि पूरसदृश्य परिस्थिती संपूर्ण दिसते आणि शेतीचं यामध्ये नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय।